मंडळी, मनोरंजनाच्या पंढरीत हास्याचा गजर करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आज आपल्या जत्रेमध्ये सहभागी झालेले आहेत मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम चतुरस्र अभिनेते मंगेश देसाई, महाराष्ट्राची लाडकी बालकलाकार मायरा वायकुळ, महाराष्ट्राचा युवा स्टार प्रथमेश परब, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटाचा दिग्दर्शक संकेत माने आणि सिनेमाच्या निर्मात्या कीर्ती जयस्वाल. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मंडळी, नेहमी वेगवेगळ्या वेशभूषेत येऊन आपलं मनोरंजन करणारा पृथ्वी प्रताप आज पुन्हा एकदा येणार आहे एका वेगळ्याच रूपामध्ये. चला बघूया तो आणि त्याचे सहकारी आज काय कल्ला करतायत ते. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. खुदी को कार बोला इतना की सरिताच्या नवऱ्याने माती घालली पाहिजे. काय बेंजामिन, हॅलो बेंजामिन. हा पोचलोय. हा जनार्दन चौक, जंगली जनार्दन चौक. हा पोलीस काय, पोलिसांचा बाप पण ओळखणार नाही मला. गेटअप केलाय, गेटअप. गेटअप म्हणजे तू नको उठोस. गेटअप गेटअप बेरिंग पकडलंय, कोणीच ओळखणार नाही. काळजी करू नकोस, माल आणलेला आहे. तुझ्याकडची अर्धी नोट मला दे, माझ्या अर्ध्या नोटेला ती मॅच झाली की मी तुला नारळ देणार. नारळ पाणी प्यायला नाही देणार, नारळ देणार, त्याच्यात माल आहे. लवकर ये, चल. कुणी कोकार बोला देत ना, सरिताच्या नवऱ्याने माती घालली पाहिजे. अल्लाउद्दीन, अल्लाउद्दीन तू मेरे पीछे क्यों पड़ा है? अल्लाउद्दीन तू मेरे पीछे क्यों? हड 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 हड. मस्तानी तू माझी आहे. मस्तानी मस्तानी तू, तुझं पोळपाट माझं, तुझं लाटणं माझं. समोर चांगलं आहे, समोर एकदम मस्त आहे. समोरची छत्री समोरला नाही मिळाली तर अनर्थ होईल. मुक्काम पोस्ट देवाचं घर प्रमोशन प्रमोशन. कोण आहे, कोण हा विस्कटलेला तंबोरा? काय माहित, कोणीतरी विमनस्क अवस्थेतला निरुपद्रवी इसम दिसतोय. काय ना, सोडियम लेवल हल्ली ना की हॅल्युसिनेशन्स होतात आणि त्यानंतर माणूस असा अनैसर्गिक बडबडू लागतो. तू चहावालाच आहेस ना? मी चहावाला आहे, पण मी PhD चहावाला आहे. चांगलं. आय सेल्फ डॉक्टर निखिल. चांगला आहे. बेरोजगारी उपासमारी, बेरोजगारी उपासमारी, तेरी मेरी यारी देव तारी, त्याला कोण मारी. बघा, माणूस बरवतोय पण जगण्याचं तत्वज्ञान आहे त्यात. ओ बाबा, कशाला घाबरताय? ओ घाबरताय कशाला? अभिनय जो झेपत नाही तो केला जातोय. भीती वाटते, भीती. बाबा, ओ बाबा, बाबा घाबरू नका. हे बघा, हे घ्या, गरमागरम चहा आहे, घ्या. अहो घ्या बाबा, काय नाही, घ्या घ्या घ्या. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. मला गोल्ड मेडल द्या, मला गोल्ड मेडल द्या, तरच मी फेकीन भाला, नाही तर तुम्ही तुमची मेडल परत घ्या. मुक्काम पोस्ट देवाचं घर, परत प्रमोशन, परत प्रमोशन. अरे रोहित भाऊ, अरे बोलतो बारे बोलतो तू व्हिडिओ मध्ये. विषय का मन असं एकदम खतपत होऊन जातो रे. अरे व्हिडिओ असतात आपले खतरनाक असे. मग बघितले ना, 1 मिलियनच्या खाली म्हणजे व्ह्यू नसतोच व्हिडिओला. नाही ना, नुसतं गप्पा गप्पा लाईक आणि खप्पा खप्पा कमेंट. नाही, चहा द्या किती, चहा देतो. द्या तोरी व्हिडिओ आणू एकदा.
नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नडग्या हाणल्या तुमच्या आणि व्हिडिओ बघा आमच्या. भावांनो, आम्ही असंच फिरत फिरत इथं आलेलो आहे, चहा प्यायला आलेलो आहे इथं. भावांनो हे बघा, इकडं आम्हाला काय दिसलेलं आहे, एका झाडाखाली एक माणूस बसलेला आहे, म्हातारा माणूस आहे, विचित्र अवस्थेत आहे भावांनो. म्हणजे अंदाज येणं झाला आहे नेमकं काय झालं असेल. भावांनो म्हणजे मला खरंच वाईट वाटतं की असे कशी पोरं असतात की असे आईबापांना रस्त्यावर सोडतात. लय बेकार वाटतं. आयुष्य पण सांगतो शामराव, आपण अशी पोरं हुडकून काढू आणि निवार हाणू त्यासनी. खरंय. आम्ही ह्या चॅनलच्या माध्यमातून भावांनो आम्ही असं लोकांना मदत करत असतो. आत्तापर्यंत आम्ही 52 लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायला त्यांची मदत केलेली आहे. पोलिसांच्या माध्यमातून का होईना पण ह्यांना आम्ही व्यवस्थित करणार आणि त्यांच्या घरी पोहोचवणार हा माझा तुम्हाला विश्वास आहे भावांनो. त्याच्यामुळं माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा भावांनो. लय लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, नाही तर हाणल्यास तुमच्या नडग्या. आता ह्या बाबांना बघूया आपण काय नेमकं म्हणतायत. बाबा बेंजामिन बेंजामिन दादा जेवण बिवण झालं का? ओ दादा, जेवण बिवण झालं का? शाना पण निघ. म्हातारा बाबा नमस्कार. हाय म्हणा. हाय शाना पण निघ. बाबा म्हणतायत शानाबन निघ, पण तरी पण मी निघणार नाहीच आहे. मी ठरवलेलंच आहे की आता इथं आलोच आहे तर बाबांना व्यवस्थित करायचं. मी तर म्हणतोय बाबांना मी आंघोळच घालणार आहे भावांनो. आत्ताच बाबांना साफसुथरा करणार, आंघोळच घालणार, विषयच कट आहे भावांनो. दादा आम्ही तुम्हाला आंघोळ घालणार आहे. आंघोळ काही चिवता येस बाळाला आंघोळ घालायला आलाय. दादा कॉमेडी करतायत. असू दे शांभाव, कोणाला तरी करायला लागेल भावांनो. बघा म्हातारा बाबांची अवस्था कशी, असं काहीतरी करतायत. बाबा काळजी करायची नाही, आम्ही आंघोळ घालणार आहे तुम्हाला. आणि नुसते आंघोळ नाही, अरे बाप, तुमचे बाल पण कातरून टाकू, तुमची दाढी पण करून देऊ, एकदम म्हणजे तुम्हाला असं चिकना सट करून देऊ बा. म्हातारा बाबा काढा कपडे, काढा कपडे काढा. कपडे काढा. नाही रे, अरे थांब रे, थांब. याने ग्लोव्ज का घातले? याने ग्लोव्ज का? हा डॉक्टर आहे, त्याची बायको डॉक्टर आहे. मग याने ग्लोव्ज का घातलेत? नाही नाही, लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मी बेसिक मेडिसिन शिकून घेतले. चल घरी जा. अरे चल घरी जा. बाबा शांत व्हा, बसा निवांत, मांडी घालून बसा तुम्ही. मांडी ही काढा, ही सगळं बिटला काढा बाहेर. शाना बन. बाबा मारायला लागलेले आहेत. बाबांनी कानफडात मारली माझ्या, ह्यांना लाथा पण मारतायत. जरा आंघोळ घालणं अवघड होणार आहे आम्हाला, पण तरी पण मी आंघोळ घालणारच आहे भावांनो. बादली घेऊन येतात तू, बादली घेऊन आलो. बापरे. शाना बन. ऐका बाबा, असं नाही करायचं. हे बघा, ही काय मळबीळ आहे ना अंगावर तुमच्या, ही बघितलं का, काय इन्फेक्शन झालेलं असू शकतं. शाना बन ऐक माझं, तुझं इथे काय काम नाही, आपलं वेगळं काम आहे. शाना बन. हा बाबा बरोबर आहे भावांनो. बघा बाबा ऐकायच्या मनस्थितीत नाहीये, पण मी आंघोळ घालणारच आहे. घालणार काय आहे, त्यांच्या घरच्यांचा जो राग आहे ना ते आमच्यावर काढतायत, पण आम्ही त्या रागाचा निचरा करणार म्हणजे करणार. त्यांचा आंघोळ घालणार आहे आम्ही. दत्त्या पाणी घेऊन आलाय बादलीतनं. सोड मला. त्याच्यात दत्त्यानं आयोडीन टाकलेलं आहे. आयोडीन टाकलंय त्यामुळे आता कसं एकदम स्वच्छ करणार. कसं होतं, इन्फेक्शन झालेलं असते, त्याच्यामुळे सगळं साफसुथरं होऊन जाणार. दत्त्या घे पुसायला. लपडी होतील. नाही लपडी होणार, काय नाही करणार आम्ही. ऐक भाई, तुम्ही चुकीच्या माणसाला पकडलेला आहे. आपण थोडा वेगळा आहे. माझं काम आहे लांबो, बाजूला हो. आंघोळ करून घ्या. मला आंघोळ नाही करायची. छान दिसाल तुम्ही. मला आंघोळ नाही करायची. मस्त दिसाल एकदम. ये बाई ऐक ना यार, मला आंघोळ नाही. थांबा ऐका, काय नाही करणार. ही केस वाढले, ती दाढी, ही सगळं कापू आपण. तुम्हाला असं नीट का केलं नाही, तुमच्या घरच्यांकडे सोडणार तुम्हाला आम्ही. म्हणजे पण तेच नको ना करू भाई. मी ऐक ना भाई, मला काय माझ्या पोराने टाकलेला नाही आहे. अरे भाई, मी इथे डील करायला आलोय. मी अरे गँगवाला आहे मी. नाही ते सगळं बरोबर आहे की, आंघोळ केली की कसं आम्हाला तुम्हाला नेतो एका जागी, तिकडे डील करू घ्या, व्यवस्थित मध्ये डील करू. नाही ना भाई, समज ना. अरे मी गँग भाई,
तू जा, मी गोळी घालेल. भावांनो, माणसाची अवस्था बघा. हे म्हणतोय मला गोळी घालीन. काय परिस्थिती आलेली आहे आपल्याकडं. हे म्हणतो ह्याच्या गोळ्या चुकल्या ते वाटतं. काळजी करायची नाही म्हातारा बाबा. हे बघा, आम्ही गोळ्या औषधं देणार तुम्हाला. माहित ना मला यार. ऐका शांत व्हा. हे बघा, आम्ही तुम्ही खाली बसा पहिले. नाही, खाली बसा. इलाज पण करणार. अरे एकदम बारी करणार तुम्हाला. ऐका ही होऊ नका तुम्ही. असं काय आम्ही काहीच नाही करणार. लांब. ऐका की अरे भाई ऐक माझा यार, तुमच्यापैकी कोणी मला ओळखलेलं नाही आहे. तुम्ही शांत व्हा की. मी ओळखलाय. बाजूला. बेंजामिन, तुला माहिती ते कोण आहेत? कोण आहेत? बाबा आहेत. फावडे बाबा प्रकट झाले. बाबा माझे बाबा फावडे बाबा माझे बाबा फावडे बाबा. अरे तुझा बाप फावडे बाबा. वा बघा, बाबांची कृपा बघा. माझा बाप फावडे बाबा म्हणजे हेच फावडे बाबा. घ्या घ्या बाबांचा प्रसाद घ्या. अरे बारक्या प्रसाद घे. अरे नको बारक्या, मी लय खाल्लाय प्रसाद. कोण फावडे बाबा? तुम्ही अरे मी नाही आहे फावडे बाबा, तेच सांगतोय ना यार. हे लोक मला वेगळा समजतात, तू मला वेगळा. मी फावडे बाबा. बघ बाबा ऐका ना, एकदा फक्त तुमचे दात गाळाला लावा ना. कशाला आशीर्वाद द्या बाबा, द्या. ऐका तुम्ही दात नका लावू. त्याच्यापेक्षा आपलं साबण लावा तुम्ही. अरे नाही, अरे भाई अरे नाही भाई गेटअप आहे भाई. भाई डील आहे माझी. थांबा बसून डील करू. ऐक ना यार, भाई 4 लोकांनी एकाला पकडला. ए हौशी, तुला जर एवढीच खाज आहे ट्रिमर वापरायची तर स्वतः वापर ना भाई. मला कशाला यार, माझी खोटी ऐक माझं, मी सांगतोय. नाही बाबा, हे बघ ही पाडा पहिलं प्लास्टिक. ते बाबा आहे यार. ए बेंजामिन, अरे कधीतरी वेळेवर ये यार बेंजामिन. आपणा लवकर, तुझी काय पाहतोय. थांबा. कॅक्टस बेंजामिन हियर. कुठे बेंजामिन इकडे कुठे बघ. त्या विंगेत बघ. अरे इकडे बघ ना बाजूला. ए बाजूला चल रे. उठ चल. चल उठ भावांनो, बेंजामिन बेंजामिन नावाची माणसं येतात भावांनो. चल. हा बेंजामिन, हा ओळख पटवून दे. तुझ्या आईला माझ्या बाबाला फाटकी नोट देतोस. हिच्या आईला बघा दादांनो, काय दलिंदर माणूस आहे. म्हणजे व्यवहारास आहे व्यक्ती, त्याची मदत केली पाहिजे तर त्याला फाटकी नोट देतो, आशा दाखवून निराशा करतो. अशा लोकांना बम धुतलं पाहिजे. अरे नाही, अरे त्याला नका ना धू भाई. ए थांब, फाटकी नाही हे बघ. वा बाबांनी जोडली नोट. जादू बघा बाबांची. बाबा फावडे बाबा द्या प्रसाद द्या बाबा, मला प्रसाद. तू गप यार. काय झालं की प्रसाद द्या. चमत्कार म्हणायचं का काय म्हणायचं कळत. अरे चमत्कार नाही, नोट जोडलेली आहे. अरे डील आहे. या एक तर फावडे बाबा करत ते अख्ख्या डीलचे फावडे बाबा त्याने केलेले आहेत. थांब भाई, ऐक मी काय बोलतो. 1 मिनिट बाजू, सगळे बाजू. भाई बेंजामिन ऐक, गपचूप, कोणाला कळू देऊ नको. थांब, कोणाला कळू देऊ नको. बोलल्यानंतर तू कॅमेरा ऑन ठेवशील. जे कोण मारेल बंद कर. बेंजामिन नारळ घे. वा देवाची करणी. नारळ पाणी द्या. मी प्रसाद. हे पाय. बापरे, ये भाई, बाबांच्या नारात उदी अंगारा सापडला. बाबांच्या नारात सापडला. ये भाई लावा. ये भाई ये लाखोंचे आहेत रे. अरे भाई ये नाही रे. यार अरे बोल ना, तू नुसता उभा राहिला आला काय. बेंजामिन बोल ना. अंगारा लावा. अरे लावा अंगारा लावा. तुमच्या तुमच्या काय भगस लावली आहे. नाही. मगापासून सांगतोय भाई, मी नाही आहे, मी तो नाही आहे. अरे लाखोंचा माल आहे रे, लाखोंचा. तो खराब केला तुम्ही. तू सरळ ठेव. नको. व्हिडिओ टाकतो आत्ताच्या आत्ता. इथनं कल्टी मारा, नाही ते एकेकाला डायरेक्ट मुक्काम पोस्ट देवाचा घर. चाल.
परफॉर्मन्स दिला. अर्थात सरिताच्या नवऱ्याने पण माती खायला पाहिजे होती, पण हरकत नाही. एकदम कडक वाला परफॉर्मन्स, कडक गेटअप, कडक परफॉर्मन्स. हा सरसिक प्रसाद ना. प्राजक्ता, स्किट संपल्यावर तू जे बोलतेस ना, असं वाटतं देवाचं घरच जवळ आलं की. पृथ्वी, तू एंटर केल्या केल्या तुला पावती मिळाली. ती तू पाहिली नाहीस कारण तुझी पाठ होती. तुझी पाठ असताना हिने मला विचारलं हा कोण आहे. सो हेअर मेकअप आणि कॉस्ट्युम डिपार्टमेंटसाठी पण एकदा टाळ्या. मस्त मस्त गेटअप आहे आणि तो मस्त कॅरी केला असतो. म्हणजे काही क्षण ओळखू शकले नाहीत लोक तुला. मस्त आणि उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. चांगला विषय होता. चांगल्या पद्धतीने तो मांडला. मजा आली. सई पीपी, फ्लॉलेस परफॉर्मन्स. म्हणजे आज तर मी खरंच ओळखू शकले नाही तुला. आणि जे काही तू केलंस सुरुवातीला ते अप्रतिम होतं. तुझा गेटअप अप्रतिम आहे, खूपच भारी. आणि तुमच्या सगळ्यांची साथ तेवढीच छान होती, मुलाची होती. मला असं वाटतं की आजूबाजूला ज्या घटना घडतात त्याच्याशी सिंकमध्ये कायम विषय असतात आणि हाही तसाच होता. मजा आली. मंडळी, आज एका वृद्ध जोडप्याला येणार आहे सायबर गुन्हेगाराचा फोन. चला बघूया त्यात त्यांची फसवणूक होतीये का आपली हसवणूक. तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाचे नवे फंडे ईशा डे, रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवलकर आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यांना. देखा बबलू भैया, 4 लाख का बकरा कैसे काटे हैं हम. नसीब वाला है साला तू, नसीब वाला है. तेरे जैसे मुझे भी मिले ना एक, पहला ही कॉल मिल जाएगा 3-4 लाख का ना, तो दिन भर काम ही ना करूं मैं तो. लेकिन कुछ भी कहो बबलू भैया, ये लोग है ना पुलिस के नाम से डरते, फिर वो असली हो या हमारे जैसे नकली. आपके लिस्ट में कौन है आज. कटने वाले तो बहुत है. पहला ये कोई चौगले है, चौगले. चौगले, पूरा नाम बताओ. सदानंद चौगले. हो गया आपका काम. अरे मराठी नाम है, मराठी फैमिली वैसे ही पुलिस से डरती है. क्या बात कर. उनमें वो कहावत है ना की कौन सी. शहाण्याने कोर्टाचा आणि पोलिसाचा पायरी चढू नये म्हणून. हाँ कर लिया रे तूने मराठी पूरा. अरे धंधे के लिए करना पड़ता है. धंधा है गंदा है, क्या करे. लगाओ फोन लगाओ. लगा रहा है भाई, लग रहा है. स्पीकर पे रख देता है, तू भी सुन ले. फोन उचल. कान किटलं नाहीत का तुझं. फोन उचलतो. तुमचा आहे, तुम्हीच उचला. माझा फोन उचलला तर काय पिसारा फुलणार आहे तुझ्या पाठी. फोन उचलतो. सगळी कामं मीच करायची का घरातली. सगळी मला काही करायला नको. तू सगळी कामं करतेस. मी इकडे पत्त्याचा डाव टाकून बसलो इकडे. हो, स्वतःचा फोन नको उचलायला यांना. मला काय रंग आहे बघा कवरचा. वय बघा वय. असू दे. मला सांगताय. हॅलो, अरे धीर नाही करे तुला माहिती नाही. म्हातारी आहे, जरा शांत. उचला फोन. किती करशील. हॅलो हॅलो काय हॅलो. म्हातारा एक तर उठत नाही जागेवरनं. किती करायचं एका बाईने. माणूस आहे ना मी पण बाबा, का बारोट आहे मी. रोबोट असं आहे ते. बारोट कुठला रोबोट आहे का मी असं म्हणतात तिकडे. तुमच्याशी बोलत नाहीये मी, त्याच्याशी बोलते. हॅलो, बोलताना नीट बोल ना मग त्याच्याशी. मी बसा, मी त्याच्याशी बोलतो. ऐक तू, ऐकतोयस की नाही. हॅलो ऐक तू माझं मेलीचं काय ऐकशील तू. तुझा माझा काय संबंध रे बाबा. तू कोण कुठला काय मला माहित नाही बाई. तुला कशाला त्रास देऊ मी. चल माझी ठेवते फोन. ठेवते चल. ऐक घरच्यांना आशीर्वाद आणि बबलू आणि पिंकीला ना पापा दे गोड गोड. चल ठेवते. माझी. हेलो कौन बबलू पिंकी बे. साइबर पुलिस का नाम बता. क्या साहब, कौन बुढ़िया है बे. ए बबलू, ऐसा पहले साइबर पुलिस का नाम बता. रे बाबा काय है. हेलो. हाँ काय है. हेलो माझी साइबर पुलिस से बात कर रहा हूँ. साइबर पुलिस. काय हुई. अरे साइबर पुलिस बात कर रहा हूँ मैं.
बोरीवली पुलिस स्टेशन से। बोरीवली पुलिस रेलवे स्टेशन के सामने पुलिस स्टेशन है। हाँ वही उधर वही। से बोल रहा। देखिए मैं साइबर पुलिस बात कर रहा हूँ, आपको डिजिटल अरेस्ट हो चुकी है। डॉक्टर करणिक तर नेहमी म्हणतात आजी तुम्हाला अर्थाटिस झाला आहे, असं नका करू. आज वेगळं झालं बाबा, काहीतरी वेगळं झालं म्हातारीच्या आयुष्यात. आज डिजिटल अरेस्ट झाला मला. एक मिनिट आहे. डिजिटल काय अरेस्ट बोलते झाला मला. आजी अरेस्ट म्हणजे माहितीये का तुला? Digital- जेलवाले आहेत ते. कोणाचा फोन आहे? एक मिनिट थांब जरा. लाऊडस्पीकर लावा मग. थांब जरा. जेल कुठून आलं? एक थांब जरा. हेलो हाय. आजी। हाँ हेलो. ये कौन है उधर? देखो मैं साइबर पुलिस बात कर रहा हूँ, बोरीवली पुलिस स्टेशन से। आपको डिजिटल अरेस्ट हो चुके, आप बड़े मुसीबत में आ सकते हो। है बाबा है. हम कुछ नहीं किए हैं. नहीं अरे हमका ये है, सामान्य मानस है हम. हाँ हम पापा भूरू है. हमके सामने डांस भी आया तो फटक करके नहीं मारते हैं. ठीक है हम पालिकों को धूर वालों को फोन करते हैं, बुलाते हैं. ठीक है हमको कुतरे को भूंगता है तो कुतरे को भी हम सॉरी कहते हैं. आजोबा हम आजोबा अरे यार अच्छा माणस. हाँ अच्छा आज सुनिए, मुझे पता है सब। आप पहला आपका नाम बताइए। हाँ नाम बताइए, आपका पूरा नाम बताइए। हाँ, हमारा ये है दत्तात्रय वडनेरकर. माझ्या वडिलांचं नाव काय सांगताय? अरे झूठा बोलूंगा, माझ्या वडिलों को ना बोलूंगा. इसको नाम अच्छा वडनेरकर ना छो. अरे झूठ बोलता है क्या रे? पुलिस से झूठ बोलते हो आप? नहीं शर्म आती है आपको? सॉरी पहले का खोड़ो. ये खोड़ो. खोड्या. अरे लिखा ही नहीं था यार, क्या खोड्या. नाम बताओ आप अपना। अलग नाम है. है सदानंद भास्कर चौगुले है हम. हाँ सदानंद भास्कर चौगुले। MHJ कंपनी में हम ये है काम कर कुचे है. चुके हैं. हाँ एकदम है एकदम तुरटी फिरवाए जैसा एकदम स्वच्छ कार्य करते हैं. हाँ ठीक है। एक काला पैसा हम खाओ नहीं है. हाँ नहीं हाँ। हमारा ये था वो ये सेंड ऑफ तो ये रखा था समोसा और कचौरी. हाँ अच्छा. जिलबी पण होती. हाँ जिलबी होती है. हमारे मांडे साहब हैं, उन्होंने सर्वोत्कृष्ट ये कारकुन करके हमको एक हाथी दिया था, ये चांदू का हाथी. अभी लातो है. एक मिनट रुको, हम लाते जरा हाथी. अरे हाथी देखूंगा कैसा मैं? वीडियो कॉल किया है क्या मैंने? नहीं सॉरी बस. सीरियसली लो जरा. ओए सीरियसली है. हमके क्या है, मातारों का है ना तो. मातारों का? अरे सुनिए, आपका बेटा घर पे है क्या? नहीं बेटा तो अमेरिका में है. न्यूयॉर्क मध्ये राहतो. न्यूयॉर्क में है वो. ये है अमय नाम है, अमय चौगुले है. वो बहुत 15 वर्षों से उधर है. उसको रिंग गार्ड भी मिला है. ग्रीन कार्ड कुठला आहे? ग्रीन कार्ड हे करते हैं. ये खोडो. हाँ ग्रीन कार्ड का खोडो. अरे लिखा ही नहीं है बे बुड्ढे. उनको ये मिला है, ग्रीन कार्ड मिला है उधर. हाँ ठीक अभी है. देखो ना, अभी 4 वर्ष होया आयो नहीं इधर. हम इधर डोळे में तेल घाल को वाडोगा, आ जाऊंगो उदांगो खंगो गांगो. रुको जरा. कैसा करूंगा माता? रुको एक मिनट रुको. अरे क्या बात कर रहे हैं बमन यार, कौन सी भाषा है भारत की यार? मराठी फैमिली में बात करता हूँ. हेलो. हाँ हेलो. हाँ हम कुछ नहीं कियो. नाही हेलो. आजी आजोबा बोला. ऐका, तुम्ही हिंदी मध्ये बोलू नका, आम्हाला कळतो मराठी. अरे मराठी कळतो. मराठी आम्ही काही नाही केलं रे बाळा. आम्ही ना एवढं हायसं वाटलं तुझं. ऐक ना बाबा, मराठी माणसाला वाचव रे बाबा. हो आजी आम्ही दोघेच राहतो रे इकडे. ऐक आजी ऐकून घ्या, आजोबा ऐकून घ्या. बोरिवली स्टेशन मधून सिनियर ऑफिसर बोलतो आहे. अरे बापरे, सिनियर जरा सलामी देंगे रे. तू तसं नाही करायचं. आजोबा सिरियस गोष्ट आहे. हाँ सिरियस. हाँ बोला. हा तुमचा जो मुलगा आहे, आम्ही अमेरिका. हा तो त्याच्या नावाचा पार्सल मिळालेला आहे एअरपोर्टवर. आणि त्या पार्सल मध्ये ड्रग्स सापडलेला आहे. काय? नाही आमचा माझा मुलगा. नाही पेद्र्या तो कसले अंमली पदार्थ वगैरे नाही. ड्रग्स सापडलेला आहे. नाही 4 द्राक्ष एकत्र खाल्ली तरी गिरगिरत त्याला. और कैसा है, हम ये है ना, हम चौगुले घराने का एक सुसंस्कृत पणा का ये है हमारा. वो हम
पहाटे उठ के संडास मार्जन करके हम श्लोक बिल हमका ये अरे ए आजोबा बोला ना हिंदी में बात मत करो नका बोल. कळत आहे मला मराठी होय होय चिडायला लावू नका त्याला. होय, होय. तुम्ही माफ करा यांना. आदत यांची हो. अशीच सवय आहे चुकीचं बोलायची. तुम्ही बाबा आमच्या पोराला काही करणार नाही ना उसको तुम्ही. बाबा नाही. हात मन लगो एक नाही हे बघा आजी आजोबा मला माहित आहे तुमच्या मुलाचा याच्यात काही म्हणजे गुन्हा नाही आहे नाही आहे. हा, निर्दोष आहे आमचा म्हणूनच मी तुम्हाला फोन केला आहे आता आमचे सिनियर ऑफिसर आहे सुपर सिनियर ऑफिसर सीनियर ऑफिसर है. सुनिए बहुत सीरियस मैटर हुआ है आपका जो बेटा है उसके नाम का जो पार्सल आया है उसमें 50 करोड़ के ड्रग्स जब्त किए गए हैं. नहीं हो. हाँ नहीं हो नहीं वो नहीं तो है. आपको और नहीं तो बेटे को हमें हिरासत में लेना होगा. नहीं 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 ना असं करू नका माझ्या मुलाने. अरे उस पार्सल पे तो उसका नाम पूरा लिखा हुआ है हमें चौगले करके. आमचा पोरगा नाही करू शकत असं. तुम्ही काहीतरी करा मदत करा आम्हाला याच्यातून बाहेर काढा. हम पैर पडते हैं तुमको. एक काम करो एक काम करो तुम थोड़ा कोपरे में आऊंगा. अरे फोन पे बात कर रहे हैं बे बुड्ढे कोपरे में क्या. देखो ये हम का औरत है ना उसका सुलोचना काकू करके है उसका नाम पार्सल को रखो. हमको बहुत छाया है वो आयुष्यभर हमको छाया है उसका ऐसा अद्दल घड़ा हुआ ना. पागल है रे. एक मिनट सुनते हैं क्या तुम. सुलोचना काकू लिखो पार्सल को नाम. हाँ अंदर डालो. हाँ तुलू काकूचं नाव का काढलं. का काढलं म्हणजे तुलू काकूचं नाव का काढलं. त्याने आयुष्यात मला छळलेलं नाही आहे. लग्नापासून बघते छळलेलं नाही आहे. तुम्ही कमी छळलं नाही. माझ्या बापांच्या धोत्रात कशाला तिने ते बूट लपवायचे लपवले होते की नाही लग्नात सांग. बोलत मग तुम्ही तिला उलट असं बोलायचं असेल तर मला तुमच्याशी बोलायचं. मला राहू दे मी उपकार करते नाही बोलत नको बोलू मग. का बोलू आयुष्यभर बोलणार नाही तुमच्याशी मग. हे आता मग हे बघ मग हा आयुष्यभर बोलायचं नाही मग. हा तू तिथे बघा मग. मग बघ, हा, चालेल. बोलायचंच नाही मला आता आयुष्यभर. हेलो हेलो मर गए क्या. हेलो अज्जी आजोबा हेलो. बेटा बड़ी तकलीफ में है आपका. ये फांसी हो सकती है उसे. 30 साल की सजा हो सकती है कुछ. हेलो अरे बोलो यार कुछ तो. 30 साल की सजा. कोण आहे यार ये. ए सदानंद हा आजोबा आजोबा सिरियस मॅटर आहे. मला कळतो आहे का. कळतो आहे तुम्हाला. ही बोलत नाही. तू काय माझ्याशी बोलत नाही नाहीये ते आयुष्यभर आता माझ्याशी. ए आजी आजोबा ऐका. बोला बोला. तुमचा जो मुलगा आहे अमेय त्याचा नोकरी जाऊ शकतो. नाही तो रस्त्यावर येऊ शकतो. नातू आहे तुम्हाला. तो नातू पण रस्त्यावर येऊ शकतो. भीक आमचा 5 वर्षाचा नातू आहे त्याला प्लीज काय करू नका. त्याला काही झालं नाही पाहिजे. तो त्याला नीट ठेवा. हा आजी आजोबा मला माहित आहे म्हणूनच मी फोन केलेला आहे. ऐका आता मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करत आहे. तुम्ही तो रिसीव्ह करा. हा करतो आला का. ट्रान्सफर केलेला आहे व्हिडिओ कॉलवर. आला का बघा. उचला. आला थांब. हा नमस्कार. नमस्कार. सदानंद चौगुले तुम्हीच आहे का. ही नाही आहे हे मैं है सदानंद चौगुले. मिसेस चौगुले आहे. यांची मिसेस आहे. हे आमचं घर आहे. तुम्हाला मी सांगतो तुमचा जो मुलगा आहे आम्हाला माहिती आहे तो निर्दोष आहे. म्हणूनच मी तुम्हाला फोन केलेला आहे. आम्हाला तसा परमिशन नसतो पण मी फोन करतो आहे तुम्हाला. काही करा आम्हाला सोडवा बाबा याच्यातून. आम्ही काय पण करू त्याच्यासाठी. तर हे सगळं आपल्याला सेटल करावं लागणार आहे. तर मग तुम्हाला सेटलमेंटसाठी 3 लाख रुपये भरावा लागणार आहे. पेनल्टी म्हणून 3 लाख भरावा लागणार आहे. नाही 3 लाख नाही आहेत रे. 1.5 लाख आहे. 1.5 लाख आहे आता अकाउंट मध्ये. तेवढं चालेल का. हॅलो गेला की काय. आजी आजोबा चालेल का 1.5 लाख. खरं तर असा परमिशन नसतो पण तुमच्यासाठी तुम्ही मला माझेच आजी आजोबा वाटत आहे म्हणून चालू शकतो. 1.5 लाख. अरे बाबा खूप खूप आशीर्वाद रे तुला. ठीक आहे आता नीट ऐका. आता मी जो सांगतो आहे तसा तुम्ही करायचा आहे. करायचा. तुमचा बँकेमध्ये अकाउंट असेलच. बँकचा कार्ड घ्या. इथून गेलं तर चालेल याच्यातून बाहेर. आजोबा मग कार्ड कशा आणणार आहे तुम्ही. आणतो मी. ही आहे हिला ठेवून जातोय मी. मला बघा तुम्ही तोपर्यंत. ये है. हा कार्ड घेतला आहे. घेतला आहे. त्याच्यावरचा नंबर सांगा. 99
9 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 अरे आजोबा किती वेळा 9 आहे? दोनदाच आहे. मग 6 वेळा काय सांगतो रे? ही मध्ये मध्ये तू कशाला कॉपी करते? मदत करते ना माझ्या पोरासाठी. आयुष्यात काय मदत केली आहेस मला आता लगेच करतेस मग मदत? पोराला वाढवलं कोणी? तुम्ही वाढवलं का? त्याचा वाढला तू काय केलंयस? जेवण कोण खायला ए, करायला? आजोबा ऐ, तुम्ही हा फोन कट करा, यांच्या मुलाला आतमध्ये घ्या. नाही, 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 हे करतो. गप्प बसा ना तुम्ही. त्या कार्डवरचा नंबर सांगा. हा, एक काम करा, कार्ड दाखवा. हा, कार्ड दाखवा. काय दाखवा? हा. कुठे हे घे. अरे आजोबा थोडा मागे घे ना आजोबा. आता घर होतो आहे तो. हे बघ, हे. हाँ हाँ बस हाँ हाँ बस एक मिनट आजोबा 39024877. हा. हा हा आता सोडा. सोडा नाही नाही हा आजोबा आता शिवी द्या. तुझ्या बैलाला ढोल तुझ्या बापाचे मार. अरे आजोबा एवढं ऑब्वियस करशील का रे? शिवी द्या म्हटलं शिवी दिली तू. तुम्ही म्हणा काय शिवी? शिवी म्हणजे कार्डच्या मागे एक छोटा नंबर असतो तो द्या. कार्डच्या मागे नाही आहे. नाही नाही कार्डच्या मागे? विसरले अरे छापायला. असा कसा विसरणार आजोबा? उलटा होऊन कार्ड दाखवा. अरे पागल है क्या रे आजोबा? पागल है क्या तू आजोबा? उल्टा हो के मतलब कार्ड उल्टा दिखा रे बुड्ढे. कार्ड उल्टा दिखा. सॉरी माफ को किधर दिखता नहीं. अरे दिखता नहीं क्या? सामने है मैं तेरे. सॉरी माफी. कार्ड उल्टा कर. कार्ड उल्टा का किया है. कार्ड उल्टा. रुक. हाँ ये का ये है ये. हाँ हाँ बराबर है रुक. आजोबा हे बघा सिनियरला जास्त राग देऊ नका. हो हा नंबर हा ठीक आहे. आता सोडा माझ्या मुलाला. आजोबा हाँ. आता तुमच्याकडे OTP येईल. पण ये फोन तो अभी तुम है ना तो वही फोन पे आएगा तो तुम आड़ा हो जाएगा ना ऐसे. अरे एक काम करो तुम ऐसा घट्टा पकड़ को रखो हम आड़ा करते हैं अभी. हाँ एकदम आजोबा देऊ का रे? धक्का लगोगा. हाँ ये अभी आड़ा किए हैं हम. आता कर. आड़ा किए. हाँ हाँ ते व्हॉट्सअप आहे हो मेसेज मध्ये येतो. अरे वो फोल्डर जैसा साइन रहेगा वो उसमें आता है मैसेज. हाँ हाय 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 हाय. आय आय हाँ वो OTP बताओ. हाँ पहले का खोड़ा क्या. ए पहला बताया क्या रे बुड्ढे तूने? बताया तूने बुड्ढे? चिडतो खूप मनुष्य नाही खूप चिडतो. हा करेल काय द्या पटकन नंबर. हाँ हे वो है लिखो 72. हाँ 95. हाँ 7295 है. हाँ अभी अभी छोड़ो अभी छोड़ो. सोडलं पोराला आमच्या. सोडलं का? अभी छोड़ो. नहीं, रुको रुको अब तक ऐसा छोड़ेगा नहीं. अभी सब फॉर्मेलिटीज होगा. वो करो. हाँ हाँ और फिर हम छोड़ देंगे. काय काळजी करू नये. ये इसका अकाउंट खाली है. नील अकाउंट है ये. बुड्ढे कैसे है. कैसे है क्या? कैसे बुड्ढे ये कौन सा अकाउंट दिया रे तूने? पैसा ही नहीं है उसमें. हाँ आ गया. हाँ तेरा बेटा जिस अकाउंट में पैसा भेजता है ना वो अकाउंट नंबर दे. वो अकाउंट हम नहीं दे सकते. क्यों नहीं दे सकते रे? मेरा बेटा ही नहीं है. हमको मूलबाड़ी नहीं है ना. ऐसे ही टाइम पास करते हैं हम. तो तुम्हारे जैसा क्या है ना बुड्ढो लोगों को फंसाने वाले फोन करते हैं सुबह सुबह. तो अच्छा लगता है. 2 घंटा अच्छा जाता है रे. बहुत अच्छा हो गया रे. इतना मजा आया रे. और ये चिड़िया उद्या पण फोन करा. हा उद्या पण करा. आमचा वेळ जातो ना. 1 ते 4 मध्ये नको. बाबा झोपायची वेळ असते आमची. 11. ओ चिड्या साहेब आहे ना सुपर तुमचा साहेब त्यांना सांगा 11 वाजता फोन करायला. उद्या वेगळं कर. उद्या राजस्थानी करूया. राजस्थानी. हमरे सा बेटा सा मत करो सा हमके सा. उद्यासाठी ठेवा ना. उद्यासाठी ठेवतो. बरोबर. सुपर साहेब आज काय तुम्हाला नीट जमलं नाही. हा उद्या तरी चांगलं करा. चला. अरे बबलू भैया इन्होंने हमारा ही काट दिया रे. वाह 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 क्या बात है. प्रहसनासाठी या विषयाची निवड केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप महत्वपूर्ण विषय. खूप महत्वपूर्ण. प्रसाद दा. मनोरंजन आणि समाज प्रबोधन या दोन्हीचा उत्तम मेळ या निमित्ताने घातला गेला आणि आपला मंच नेहमीच
समाज प्रबोधनासाठी या मंचाचा वापर करतो आपण इथे बरेचदा, आणि त्यातून बऱ्याच लोकांपर्यंत तो संदेश पोचतो, आणि त्याकरता आपल्या सगळ्या टीमचं कौतुक केलं पाहिजे. आपण तुमच्यासाठी सगळ्यांसाठी टाळ्या वाजवूया एकदा. आपल्याकडचे लेखक, आपले निर्माते, दिग्दर्शक हे अत्यंत सजग आहेत, जागरूक आहेत, आणि समाजात येणाऱ्या प्रॉब्लेमसाठी ते कायम अवेअर असतात, आणि त्याच्यावरचा तोडगा ते वेगवेगळ्या स्किट्समधनं काढतात आणि तो मांडतात. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. खूप महत्त्वाचा विषय होता, आणि अनेक तळागाळातल्या, कानाकोपऱ्यातल्या शहरांमध्ये, खेड्यांमध्ये बऱ्याच निरक्षर माणसांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यांच्यापर्यंत अत्यंत सोप्या पद्धतीने कसं पोचता येईल त्याचं हे उत्तम उदाहरण होतं. अत्यंत उत्तम सांघिक सादरीकरण, चौघांची पण बेरिंग्ज फार मस्त होती आणि फार पकडून होता. चौघही शेवटपर्यंत मजा आली. वाखाणण्याजोगा परफॉर्मन्स होता, सुंदर. मंडळी, एकांकिकेचं 2 अंकी नाटकामध्ये रूपांतर होताना आपण अनेकदा पाहिलंय, पण आज एका छोट्याशा सहलीचं एका धार्मिक यात्रेमध्ये रूपांतर होणार आहे. कसं? चला बघूया, आणि तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी जत्रेकरांना. भर 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 लवकर भर. गोवा गोवा गोवा. भर भर बॅग भर. ऐका ना, ओ ऐका ना, हा. ही बघा, ही बीपीची गोळी आहे, हा. ही शुगरची गोळी आहे, हो, हो, हे हो, बघा. हो. हा? ही ऍसिडिटीची गोळी हो, आहे, हो. ही उलटीची गोळी आहे, तापाची गोळी ठेवली आहे खालच्या ओके. कडे. हा, मी काय म्हणते, हा, गोव्याला जाऊन रोज एवढ्या गोळ्या खाणार त्यापेक्षा इथेच राहा ना, इथे खा. आईशी फोनवर बोलता येतं, मग फोनवरच बोलणं, माहेर कशाला जातेस? आलात माझ्या माहेरपणावर परत. मी तुमची काळजी वाटते म्हणून बोलतेय ना. हा हा ठीक आहे. तिथे कसं समुद्राची खारी हवा असते ना, म्हणून बोलतेय. काय नाही होत ग, मुंबईत पण आपला खारी वाराचा आहे. चल 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 चल. सगळं भरलंय हो, हो, टँकर. काळजी घ्या स्वतःची. झाली की नाही तयारी? चला की. एक मिनिट, काय ग? टँकर का म्हणाले तुम्हाला? भाऊजी सांग आता का म्हणाले, सांग. टँकर. एक मिनिट काय हो भाऊजी, 2 मिनिट. टँकर का म्हणालात तुम्ही यांना? ऐक ना, नको तो परत काहीतरी अजून सांगे. पण टँकर मी कधी अगं टँकर हे आहे ना, मी हा अगं मी इंटेलिजंट आहे ना, सो ते काही अडकलं तर माझ्याकडे ब्रेन टँकर. हा हा, ब्रेन टँकर असं तो म्हणाला मला. अच्छा तसं, मला वाटलं टँकर म्हणजे असं की काय. चलो 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 चलो. आले आले. अगं काय, कोण फेरीवाले आलेत काय ग? नाही त्यांना कळत नाही का आईला- म्हातारा माणूस? आई आई अगं काय ग, काय एवढा आवाज चाललाय ग? ते आलेत. आई नमस्कार. केसाव फुगेवाली आहे ती. कसे आहे तुम्ही? हा बरे आहे. डोळं उघडा, डोळं उघडा. रोहित्या रोहित्या, श्याम्याला घेऊन आलो दोघं आहे आम्ही. श्याम श्याम. आई मी ऐकलं तुम्ही म्हणे यमराजाच्या रेड्याला चारा चारा गेला होता. हा गेले होते, त्याला चारा चारेला, पाणी दावलं आणि मग तुझा फोटो दावला. मला घालवायला बसलायस काय रे? आई मी फोटो वेगळा दिसतो आणि समोर वेगळा दिसतो. हे तुला शोधाल बरोबर. काय रे टाकले आता काही चकतायस? आई आता मी तुम्हाला काही बोललो तरी का हो, उगीच आपलं तुम्ही. काय बोलणार आहेस मला? कुठं चालले ग वरात? हे अहो ते सगळे गोव्याला चालले. कुठं चालले रे? गोव्याला आई, गोव्याला. अशा गोव्याला चाललायस काय रे? हा काय आई, आता तुला बरं वाटतंय ना? बरं वाटतं तर ते तुला बरं वाटावं म्हणून गोव्याला नवस केला होता, तो फेडायला चाललोय आई. फेडा माझं गल करू ग. आई ए, दाढी लागते का तुझी? असं बोल, असं बोलतो लालू. जातोयस तर मंगेशीचं दर्शन घेशील काय रे? म्हणजे काय, जाणारच आहे मंगेशीला. जाणार आहेत मला अगं जाणार. आणि तुझी सून एवढी देवभळी आहे, मी तर नवस तिथे ओटी भरून येणार आहे मंगेशी. घेशील? आई आई
टेन्शन नका घेऊ आम्ही पण आहे ना बरोबर सगळं एकदम निम्मन पार पाडू आम्ही विशेष तुम्ही हाय बरोबर हे म्हणजे उघड्या पाचशे नागड गेला ना रातभर हेवानं मेला असं होईल म्हणजे काय वटीमध्ये तुझा नारळ टाकणार आहेस होय? आई मला काय कळणार आहे वाटेच नमा जा बॅग भर जा गेला घेऊन जा काय झालं नाही मी गेले असते पण ते पुरुष चाललेत सगळे त्यात अरे मग त्याला काय होतंय अगं नाही आई कसं आहे म्हणजे हे बघ पुरुष आहे ना ते बरं नाही वाटत ना आणि शपथ आमचं ठरलेलं आधी श्याम्या त्याच्या बायकोला घेऊन रोहित त्याच्या बायकोला घेऊन मी आणि नमा असं आम्ही नवरा बायको असं जाणार होतो पण झालं काय त्या दोघांच्या बायकोंना वेळ नाहीये दोघांच्याही बायकांना वेळ नाही तर आता बरं वाटत नाही ना ते आम्ही दोघं नवरा बायको चालले बरं वाटत नाही ना म्हणून बरं आहे बरं अंगाला काय भोका पडतायत का आपलीच माणसं आहेत जा बॅग भर वेळच नाही ना माझ्या बायको अजिबात वेळ नाहीये काय ना घरी ते माझं म्हातार आहे ना त्याला बघावं लागतं ना कोणीतरी पाहिजे ना घरी त्यामुळे काही बाकी नाही काही नाही का मी म्हणलं माझ्या बायकोला लाग नाहीच म्हणे गुरांच्या धारा काढायला लागते त्या शेण काढायला लागते ती नाही म्हणे पण बेचके मध्ये कुठं बांधली तुझी गाय हाल मध्ये बांधली का किचन मध्ये बांधली ती म्हणते म्हणून काय तू त्याच्यावर विश्वास ठेवतो बायकाच्या मनातलं ओळखायला शिकार्या कधीतरी त्यामुळे तुमचे पाळणे हल्ले नाहीत अजून ऐक ना आता कुठे आमचं ध्यान पण तसंच होतं माझं काय मी पाठवलं यांना हनीमूनला आमचे हे म्हणत होते कायला पाठवायचं आपल्या वेळा काय होतं का म्हंटल नाही पाठवू दे तेव्हा कुठं या ठोंब्याचं काय झालंय पळणं हल्लंय घरामध्ये आई मित्रांसमोर काय बोलती म्हणजे गोव्याला जाऊन तेच ऐकत बसावं लागेल मला ऐक ना बसते का जा तू लाडवून ठेवलं बॅगा भरायला घे जा पटकन कोणाच्या बॅगा अहो काय म्हणताय तुम्ही आई ते नाही म्हणतात ते म्हणतायत ना रोहित भाऊजी बायको नाही म्हणते त्याच्या बायकोचा नंबर आहे काय तुझ्याकडे नंबर आहे फोन लाव अच्छा विचारू म्हणतो ठीक आहे आईचं समाधान आहे विचारू हे असतो नॉट रिचेबल असतो बायको नंबर अगं ती झोपेत ना उठले तिचं काय ऐकते बॅटरीला असं लावतो मनाचं समाधान हो जरा झोपले असं बसतेस का फोन लाव हॅलो रसिका हा ना वहिनी बोला की अगं रसिका मी काय म्हणते रोहित भाऊजी गोव्याला चाललेत ना त्याचं काय नाही ते काय झालं मला आई म्हणत होत्या की आता हे पोरं चालले तर तुम्ही बायका पण जा त्यांच्या बरोबर तेवढीच एक तुमची छान संगत होईल ना तर पण हे रोहित भाऊजी म्हणतायत की रसिका नाही म्हणतेय म्हणून ती नाही येते तर मी आधी कसं बोलले आधी तवा काही बोलताय ते उलट हेच बोलले मला की आम्ही बापे चाललोय तर तुझ्या बाई माणसाचं काय काम आहे तिकडं अगं धारा काय म्हणजे रसिका तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये का यायला नाही मग ठीक आहे घे बॅग भरायला घे आपण निघूया यांच्या सोबत भरली बॅग काय केलंस चेन लावली बॅगची वहिनी काय ग कसली फास्ट आहेस ग हे काय करतेस अगं रिक्षा पण आली अगं ए कुठली रिक्षा आहे भाऊ बापानं तू रिक्षा ठेवली यायला निघाले हसतोस काय आला का ग चला रसिका येते मी तुमच्या सोबत सगळं हे झालंय आता काय झालं का येते ना नाही अरे कशाला खूळ टाकलं तुम्ही त्यांच्या डोक्यात नाही यायचं होतं त्यांना पण कोणालाच नाही यायचंय तू कुठं आता एकटा जाणार आहेस त्याच्या बायकोला फोन लाव अरे ऐका काय झालं मी ऍक्च्युली मी सांगणार नव्हतो पण तिला जलोफोबिया आहे म्हणजे पाणी बघून कसं करते ती हो म्हणजे आमच्या तिकडे खानदेशात आहे ना पांजरा नदी आहे ना तिला अक्कलपाडा धरणातून पाणी सुटलं की हे बम पाणी येतो ते पाणी बघून ओ माय ओ पाणी पाणी असं करून कुत्तेच पाण्यात ती हो आणि मध्ये आम्ही तिकडे प्रकाशाला गेलो होतो ना तर तिथे तापी नदी बघून डायरेक्ट कुदली त्याच्यात कसं बसावं आचाडलं तिला आता एवढा मोठा समुद्र बघितल्यावर काय करेल ती नको 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 आई नाही म्हणतायत तर जाऊ दे नाही म्हणतायत त्यांची बायको नाही म्हणणार अरे ने हळूहळू तिची भीती कमी होईल ना ग फोन लाव तू बरं मी लावतो अगं तू टेलिफोन ऑपरेटर आहेस का लगेच फोन केला हॅलो चेतू हॅलो अगं चेतू कशी आहेस मी बरी आहे ना मावैनी बरं ऐक ना मी काय म्हणते श्याम भाऊजी गोव्याला चाललेत ना गोवा हो
नाही तर कधी. वहिनी ना, वहिनी तुमच्या आहे ना गैरसमज राहिलाय वहिनी. हा ते ना ते कॉन्फरन्स साठी चाललेत ना मालेगावले 4 दिवसाची कॉन्फरन्स आहे त्यांची. नाही नाही चेतू, अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ते गोव्याला चाललेत आणि बरं एकटे नाही चाललेत, हे मित्र मित्र चाललेत सगळे गोव्याला. हॅलो हॅलो काय हॅलो चाटा मारतास तुम्ही? नाही काय लाज वाटस का काही? अरे नाही ना. नाही म्हणजे लाज नाही वाटस, लाज सोडतीशी तुम्ही. अरे तसं नाही ना ग. कसं नाही मग कसं आहे? कसं आहे मला काय बोलले तुम्ही? तुम्ही मालेगावला ते कॉन्फरन्स साठी चालले ना, हा तिकडे जाऊ राहिले तुम्ही. मग आता समजते मला की तुम्ही गोव्याला चालले म्हणून. नाही गोवा काय गोवा काय गोवा काय? हा गोव्यावरून मालेगावला चाललोय. तुम्हाला पागल वाटस का मी? काही पण काय काय खुशाल चाटा मारू राहिले तुम्ही? अरे. नाही सवयच्या तुम्हाला चाटा मारायची. मला हनीमूनच्या टायमाला पण ना तुम्ही असंच केलं बरं का. तुम्ही ना प्रेमाने मी तुमच्या डोक्यावर हात फिरवला तर बट्टा बिगच हातात येऊन गेला ना माझ्या. अरे जुनं कसाले काढस तू? मग नव काय काढू मी? अरे बापरे. अरे नवा माबी तुम्ही किडच पडस. मी किडा पडस? तुंतुन वाजाडी राहिनी तू. मी तुंतुन वाजड राहिनी. मी तुंतुन वाजड राहिनी. तुम्ही घडी या, तुम्हाला दाखवते मी. नाही घडी या तुम्ही. चेतू ए मनी स्वीटू काय स्वीटू बिटू बोल नका बरं. गोवा आहे ना तर तिकडे म्हणजे हा कॉन्फरन्सची डेट बदलली ना गो. कॉन्फरन्सची डेट बदलली तर म्हटलं काय करा गड्या, तर म्हटलं सगळे मिळून गोव्याला जाऊ. म्हणजे नमा वहिनी पण येत आहेत, रसिका वहिनी पण येत आहेत, म्हणून तुला फोन केला ना. ते सांगा. सगळे येऊ राहिले का? आधी सांगायचं ना तुम्ही. तू बोलू देते का? नाही ना तर बरं ऐका, आपण घेऊन जावं लागेल बरं का. अर्धा तो दल्ला कशाला गे? कशाला म्हणजे एकटं काय करणार, सांभाळणार कोण आहे त्यांना? पिचकून गेलं मग. बर आप्पाला घे आप्पाला पण सोबत घे. काय त्यांना जलपरी बघायची खूप इच्छा होती, ती पूर्ण होऊन जाईल. जलपरी? हा फक्त त्यांना सांग की जलपरी रशियन भाषेत बोलते म्हणून. सांग बाकी असतं तसं. ठेव फोन. चेतू झालं काय? तुला काय कळतं काय? कळतं तुला? झालं काय? येते ना चेतू, द्या फोन द्या. ऐका ना, चला काय झालं? येते आता काय भरायला घेते आई. ऐका पण काय विषय असा आहे की गाडी आहे 5 सीटर, आपण झाले आता 6, त्यात बॅगा. एवढं होणार कसं? म्हणजे बाकीच्यांना कुठे टपावर बसू? काय आई कसं जाणार बाकीचे? कसे जाणार ग? खरं विचारच केला नाही हो. विषय प्रवासाचं कसं करायचं? चला कॅन्सल चला अगं तुझा तो भाऊ आहे ना इजू करतो तो ना त्याचं गाड्यांचं ट्रॅव्हलिंगचा. विजू दादाचा ट्रॅव्हलिंगचा स्वतःचा बिझनेस आहे. अगं नाही, विजू दादाला विचारते. खूप बिझी आहे. ऐक माझं, एक मिनिट ऐक ना. थांबा ना. हॅलो विजू दादा. हा नमे बोल. हा ऐक ना विजू दादा, काय झालं, गोव्याला जायचंय तर ना 1 2 4 7 8 जण आहेत, 8 जण. तर मग गाडी होईल का रे अरेंज एखादी? नाही ग नमे, माझी गाडी नाशिकला गेली ग. दादा अरे मला जायचंय, भाऊजींना जायचंय आणि भाऊजींचे मित्र आणि त्यांच्या बायकाच आम्ही कपल जाणार आहोत आणि एकाचे ते काका पण आहेत. अच्छा भाऊजी पण आहे? अरे भाऊजींना पाहिजे ते सांगायचं ना आधी. हा मग ते आहे मग एक 14 सीटर गाडी आहे, घेऊन जा. आहे ना 14 सीटर गाडी? विजय अरे ते मला नाही परवडणार भाव तुझा. ऐक तू, खूप लागतो. भाऊजी तुमच्यासाठी काय पण डिझेल टाकाने घेऊन जा ना. बरं मग नाही बोलतोस का? ऐकू येत नाहीये का ते म्हणतात? दादा बोलते. पाठवतो गाडी ना मी पाठवतो. पाठवून दे. चला हा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ऐक ना मी काय म्हणते, आता तुम्ही सगळे जातायत मी पण येऊ काय रे? अरे आईंचा विचारच नाही केला. मी एकटी बसून काय हाड मोजणार होईत? बरोबर आहे. येऊ काय? चाल गेलं तर कसं मंगेशीचं दर्शन होईल, मग येता वेतोबा होईल, सातोरीचं दर्शन सातोरी होईल. येताना कोल्हापूरवर नाही अंबाबाई करूया, अंबाबाई ज्योतिबा करूया आणि तिकडून खाली उतरूया, अंगणवाडीला जाऊया, कुणकेश्वरला जाऊया, गणपतीपुळे करूया, परशुराम मंदिरात जाऊया, सगळं करूया. चालेल मग जिथे पण सगळं फिरून व्हायला रे. चल मग बॅगा भरायला. चला बॅगा भरायला घेऊया. चला हे कसं आता कसं छान एक पिकनिक. चला मस्त पैकी कपल कुठे 90 आणि कुठे ओटी. चला आलात वरती.
येत होतो ना खाली. आता मला काय माहिती होतं असं होईल. मला बीचवर वाळूत बसायचं होतं. सगळं जग नीट दिसतंय, एकदम सगळं जग फिरायला लागलं. आनंद अनुभवायचा होता ना मला. मुळात आलात कशाला वरती? 5 मिनिटात येत होतो ना खाली मी. तुझी 5 मिनिटं लवकर यायचं नाही मग. चला चला निघूया सगळे. वा, हा चांगला प्लॅन झाला खरं तर. आई, अरे तुम्हाला राहिले या हळूहळू आई. अहो एक मिनिट, अहो माऊचा विचारच नाही केला. काय ग? अरे काय माणसात. माऊच्या शाळेची सुट्टी होईल ना. माझ्या मुलीला अख्खं विसरलात तुम्ही. नाही नाही तसं नाही आई. आई ना बरोबर आहे. माऊच्या शाळेचा खाडा नाही व्हायला पाहिजे. मला एक बाप म्हणून असं वाटतं माऊच्या शाळेचा खाडा नाही व्हायला पाहिजे. पटकन चला. बेकार असतं ती. माऊची वर्गातली शिक्षिका आणि ट्युशनची शिक्षिका एकच आहे ना. हो, समजून घेईल ना ती. माऊला हाक मार. अगं ए, माऊला हाक मार पण. त्यांची इच्छा आहे. माऊ माऊ. हो, काय झालं? ए इकडे ये बाळा. आले. काय झालं? माऊ इकडे ये ग. आजीकडे. इथे काय? माऊ, गोव्याला जायचं का ग? चालेल. जायचं मंगेशीच्या दर्शनीला. आवडेल ना. जायचं. आवडेल ना का आवडेल. शाळा नाही येऊ द्या. पण मॅडम जे आमच्या ते काही महत्वाचं शिकवतच नाही. तू नको ठरूस. कळलं? शाळेत जायचा. पण मॅडमनी सांगितलंय देवस्थानाला जाऊन देवाला पत्र लिहायचंय. देवाला पत्र लिहायचंय. देवाचा पत्ता आहे तुझ्याकडे? काय? कंपोस्ट देवाचं घर. बघितलं काय हुशार माझ्यावर गेलं. एवढंच आहे पण कशी चट चट बोलते. चट्टा चट्टा नाही बोलत, प्रमोशन बोलते. कसं बोलत रे? कसं बोलत? जायचं का गोव्याला? चल गोव्याला जाऊया, गोव्याला जाऊया. काय गोव्याला? वा 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 वा, खूप भारी कॉन्सेप्ट होती. तुम्ही खूप छान परफॉर्म केलं आणि मला आजीबाई तर फारच आवडल्या. हा सरसिक प्रसाद दा. बहारदार. खूप वर्षांपूर्वी पुण्यात एक खूप सुप्रसिद्ध कार्यक्रम होता. त्याचं नाव होतं रसिका तुझ्याचसाठी नावाचा. तर हा चेनचा आवाज आणि रिक्षाचा आवाज ठेव. रसिका तुझ्यासाठी. बाकी विषय झकास. मला असं ते गोव्याचं अफेक्शन वगैरे कधी असं वाटलं नाही. अच्छा, बर. काय त्या गोव्याचं एवढं अपेक्षण आहे रे या लोकांना. काय असतं तिकडे एवढं माहित नाही. वा वा, बहारदार. वनिता, काय कॅरेक्टर पकडलं होतं. अफलातून. म्हणजे गोव्यात हे लोक ज्या गोष्टीसाठी जातात ना, ते मला इथे मिळालं तुझं कॅरेक्टर बघून. अशी झिंग आली होती तुझ्या कॅरेक्टर. फॅन्टास्टिक. वा 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 वा. बहारदार विषय, बहारदार परफॉर्मन्स. खूप मजा आली. मायरा, तुझं खूप कौतुक. छोटंसं केलंस पण गोड केलंस. मज्जा आली. वंडरफुल. सई. वने, आजपर्यंत खूप म्हाताऱ्या साकारल्यास. तू प्रत्येक वेळेला वेगळं वेगळं काहीतरी करतेस. प्रत्येक वेळेला तू वेगळं शोधतेस आणि वेगळं तुला मिळतं. म्हणूनच तू या मंचाचं वादळ आहेस वने. भारी गेलीस ही पण आजी. मला फार आवडले आजीबाई. थँक्यू. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस मस्त होते. व्हेरी नाईस. मजा आली. वा वा. आणि मग बनीनं पप्पी घेतल्यानंतर गुदगुल्या तुला जे झाल्या आम्हाला पण फार मस्त तो पंच. थँक्यू गाईज. आणि मंडळी, याच बरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.